सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण ज्या पद्धतीचं कव्हरेज करत असतो, लोकांमध्ये जात असतो आणि लोकांचा कौल जाणून घेत असतो, त्याच पद्धतीचा प्रयत्न आता माझा सोलापूर महानगरपालिकेसाठी सुद्धा असणार आहे. त्यासाठी सध्या मी सोलापूर शहरामध्ये आहे. सोलापूर शहरातील नवी पेठ ह्या परिसरामध्ये आहे. या सोलापूर शहरातील विविध भागातील जे काही नागरिक आहेत ते नवी पेठ या भागात आलेले असतात आणि एकंदरीतच तिथल्या लोकांच्या भावना काय आहेत हे मला जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथं आलेलो आहे. नमस्कार. आता महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. कसं बघता या निवडणुकीकडे सोलापूरकर म्हणून आपल्या समस्या काय आहेत? समस्या तर खूप आहेत. बर निवारणा काही एक पण होत नाही. बर आता येणारा जे कोणी सरकार असेल महापालिका बर सगळं निवारणा करेल हे आशा ठेवून सगळं मतदान करेल. बर आता साधारण भाजप एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस सोबत महाविकास आघाडी सगळे एका बाजूला आहे आणि भाजप एका बाजूला आहे. तर काय वाटतंय तुम्हाला सोलापूरचा जर विकास करायचा असेल तर कोण सक्षम आहे पर्याय? नाही, तसं तर मागच्या वेळेस 5 वर्षात भारतीय जनता पार्टीने चांगलं काम केलेलं आहे. बर बर आता पण चांगलं काम करेल ही अपेक्षा आहे. पण बरं. त्यांच्यात जो इनकमिंग चालू आहे बर तो थोडं सगळं निष्ठावंत नाराज झाले. बर आता निष्ठावंत नाराज झाले त्याचा काय फटका बसला असं वाटतंय? होईल तसं पण. होईल तसे. बर काय प्रमुख काय समस्या आहेत सोलापूरकरांच्या? पाण्याची सुटायला पाहिजे. व्यवस्था, बर रस्ते, लाईट, त्या समस्या आणि सुटायला पाहिजे. वाहतूक प्रश्न खूप आहे. बर स्मार्ट सिटीचं एक तुम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलं होतं, झाले पूर्ण? पूर्ण नाही झालं सर. पूर्ण नाही झालं. बरं ठीक आहे. अजून काय नागरिक आहेत? नमस्कार. तुम्ही कुठले प्रॉपर? सोलापूरचा. आता महानगरपालिकेची निवडणूक आहे बरोबर, तर काय साधारण समस्या काय आहेत सोलापूरकरांच्या? सोलापूरचे काय रस्ते तसेच ठेवले. बर. कुठं कुठं पाण्याची सोय नाही, बर कुठं लाईटीची सोय नाही, बर ड्रेनेजचे खड्डे तसंच मारून ठेवले. बर रोड नाही, काय नाही. तुम्ही किती नंबर भागात येत? 26 मध्ये येत आहे. बर आता साधारण गेल्या 5 वर्षात तुम्ही भाजपकडे सत्ता दिली होती, तर आपण 10 पैकी जर गुणांकन करायचं म्हणून तर 10 पैकी किती गुण द्याल तुम्ही भाजपला 5 वर्षात? भाजपला 5 वर्षात 8 द्याल. आठ. बर आता काय होईल? आता महानगरपालिकेची निवडणूक परत लागली आहे. भाजप एका बाजूला आहे, महाविकास आघाडी म्हणून सगळे एका बाजूला आहे. त्यावेळेस कोणाच पारड जड वाटते तुम्हाला? पारडं जड तसं बघायला गेलं तर तिघांचं पण पारडं जडच वाटणार, पण जास्त करून भाजपलाच. म्हणजे वर सरकार त्यांचंच असल्यामुळे त्यांना निवडून देण्यात येईल असं वाटतं. तर खासदार म्हणून परिणिता शिंदे इथं आहेत, दुसऱ्या बाजूला शिंदेची शिवसेना मैदानात आहे. तर काय वाटतंय, कशामुळे तुम्हाला भाजप वाटते? कारण काय? भाजपमध्ये जरा निधी येण्याची शक्यतो संभावना आहे. बर कसलं ते एअरपोर्टचं काम झालेलं आहे. एअरपोर्टचं काम झाले बरोबर. परत अजून जरा ह्याच्या पुढचे बी काम होईल असं वाटतं. काम होतील असं तुम्हाला वाटतंय म्हणून भाजप. आता या अंतर्गत वाद जे सुरू झालाय पालकमंत्री विरुद्ध 2 देशमुख, ह्याच्याबद्दल काय बरोबर आहे. वाटतं? आता त्यांचे जुने त्यांचे कार्यकर्त्यांना त्यांनी तिकीट द्यायचं, आता नवीन परत आहे त्यात जमा झाल्यावर त्यांना लक्षाला तिकीट द्यायचं म्हणल्यावर ते जरा नाराज होणार. तुम्ही कोण्या बाजून आहे? तुमचं काय मत आहे? पालकमंत्री याचं बरोबर आहे का 2 देशमुखांचं बरोबर आहे? याच्यात काय तर तोडगा काढावाच लागेल ना. पण काय 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 निघालं पाहिजे थोडं का? त्यांना हे थोडं सांभाळून घ्यायला पाहिजे. आपण बी जरा सांभाळून घ्यायला पाहिजे. कोणाचं कोण सांभाळून घ्या पाहिजे कोणाला? म्हणजे दोघं मिळून सांभाळून, पालकमंत्री आणि विजयकुमार देशमुख म्हणजे त्या दोघांनी मिटवायला पाहिजे. व्हायला पाहिजे. बरं ठीक आहे. अजून काय सोलापूरकर आहेत? नमस्कार. सोलापूरचे का तुम्ही? आता ही महानगरपालिका निवडणूक आली आहे, बर. पण आपल्या निवडणूक पेक्षा महत्वाचे असतात आपले प्रश्न. तर सोलापुरात काय प्रश्न आहेत महत्वाचे? सोलापूर पहिले काय विचार केले? सोलापूर मध्ये पाणी, दुसरं काय आहे? पाणी किती दिवसाला येत तुम्हाला? 4 दिवसाला. 4 दिवसाला पाणी येतं. मग कसं मॅनेज होतं ही 4 दिवसात? एकदाच भरून ठेवायचं 4 दिवसात? भरून ठेवायचं. बर अजून दुसरे काय प्रश्न आहेत? दुसरं सध्या तरी काय. बर आता महानगरपालिकेत निवडणूक कसं झालंय, भाजप एका बाजूला आहे, शिंदेची शिवसेना एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार असे 3 आघाड्या होते असं दिसायला लागले. तर काय पारड कोणाच जड होते? लोक कोणावर विश्वास ठेवतील वाटते? लोकांचे विश्वास ठेवणं बंद केलेलं आहे. कोणावर कोण असं झालेलं आहे का? काय लोक एक म्हणते आज इथं उद्या इकडं, परवा तिकडं, त्यामुळे लोक कोणावर विश्वास ठेवणार? हे पक्षांतराचं जे चालू आहे त्याला वैतागलीत लोक असं वाटतंय. तसे होणार ना. आज तुम्ही इकडे, उद्या यांचे आहे, परवा यांच्याकडे. बर असं पहिलं होतं का राजकारण? पहिले एवढं नव्हतं. तुम्ही काय करता? म्हणजे दुकान आहे. दुकान आहे. बर ठीक आहे. अजून काय सोलापूरकर आहेत त्यांना विचारू. नमस्कार. नमस्ते. आता काहीच नाही, सोलापूरचे आहेत आपण सगळे, निवडणूक आले त्या.
आपले प्रश्न कोणच विचारत नाही त्यांचं राजकारण सुरू आहे. होय. तर प्रश्न काय आहेत सोलापूरकरांचे हे महत्वाचं. अहो पाण्याचा प्रश्न भरपूर आहे, रोडचा बर. आहे, बर. बेकारी आहे, बेकारी. भरपूर बेकारी आहे. त्यात मुली जास्त भरती व्हायला लागल्या सर, मुलं बेकार भरपूर फिरायला लागल्यात. बर त्यामुळे पण मुलांना व्यसन व्हायला लागल्यात. बर बरोबर आहे ना? बर बरोबर आहे. हं. आता काय आहे, सगळ्यात महत्वाचे प्रश्न अजून काय वाटते तुम्हाला की जे महानगरपालिकेने करायला पाहिजे मात्र सोडवले नाहीत आजपर्यंत. काय सगळ्यात त्याचे लय प्रश्न आहेत. भरपूर बर. प्रश्न आहेत. आता महानगरपालिकेत निवडणूक आली आहे. हम्म. एका बाजूला भाजप आहे, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधून काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप हे सगळे एकत्र आहेत. तिसऱ्या बाजूला शिंदेची शिवसेना लढते. अशी तिरंगी लढत होईल असं वाटतंय. लोक कुणावर विश्वास ठेवतील हो विकास करायचा असेल तर? राजकारणावर विश्वासच नाही कुणाचा आता. राजकीय पक्षावरच विश्वास नाही कुणाचा. बर. कोण कुणाचं काम करत नाही. कारण तरी काय करत ते सर्व हम्म. पैशाचा खेळ आहे. पैशाचा खेळ आहे. पूर्ण पैशाचा खेळ आहे. बर. आता ह्याच्या आधी भाजप सत्ता होती इथं 5 वर्ष. भाजपचा महापौर होता ना इथं. तर 10 पैकी जर आपण गुण द्यायचं म्हणलं तर 10 पैकी तुम्ही किती गुण द्याल? केंद्राला आणि महाराष्ट्राला बघून द्यावं लागतं. बर. गुण द्यायचं म्हणलं ना, केंद्राला आणि महाराष्ट्राला बघून द्यावं लागतं, तेव्हा तिथं निधी मिळते ना, ते मिळत नाही. केंद्राला आणि महाराष्ट्राला बघून किती गुण? द्यावं लागतं 8-9 तर गुण द्यावं आणि लागतं. फक्त सोलापूरचं म्हणलं तर सोलापूरमध्ये काहीच नाही. अहो कसं असतंय, वरची निधी येते खाली. तुम्ही इथं जर दुसऱ्याला निवडून दिलं ना, वरची निधी बंद होती. आपण तिथं हेच होत नाही, सुधार होत नाहीत ना सोलापूरला. निधीसाठी भाजप. हा, निधीसाठीच भाजप आहे. भाजप होय हो. तुम्हाला काय वाटतंय? आपल्या राजकारणातलं काय कळत नाही पण आपले म्हणजे त्यांच्याकडे प्रश्न बघा. आपले प्रश्न तर सांगा काय आहे? प्रामुख्याने प्रश्न काय आहेत? थोडा अभ्यास केलेला नाही. अभ्यास केलेला आहे. बरं, ठीक आहे. अजून बघू काय इथं नागरिक आहेत. ओ नमस्ते. सोलापूरकर. अभि काय समस्या काय आहेत आपल्या सोलापूरकरांच्या? अरे निवडणूक आली तर गावाकडं इकडे कुठलं गाव? महापालिका नाही, पाथरी. पाथरीच आहे होय. ठीक आहे. इथं आहेत. नमस्कार. आता ही निवडणूक आली त्या महानगरपालिकेच्या सुरू झाले फॉर्म भरायचं वगैरे हे सगळं. आपल्या समस्या काय आहेत सोलापूरकरांच्या? हे नाही, रोजगार नाही इथं. बर. आता आयटी क्षेत्र येणार आहे. बर. अपेक्षा आहेत. आता आयटी क्षेत्र उभारणार आहे. 4-5 वर्षात सुधरेल सोलापूर. नाही तर सगळ्यात भारतात आहे ना झपाट्याने रिकामी होणारं शहर आहे असं झालंय सोलापूर. बर. फक्त पुढारी लोकच आहे तिथं. बर. बाकी शिक्षण शिकणाऱ्यांसाठी काहीच नाहीये इथं. बर. फक्त कॉलेज आहेत. हम्म. त्याच्या पुढचं काय नाहीये. बर. मग आता आहेत अपेक्षा. कोण जबाबदार आहे सगळ्याला? पुढारी लोकच त्यांना शहराबद्दल प्रेम नाही, स्वतःच हित साधाचं. बस एवढं. ठीक आहे. आता महानगरपालिका निवडणुका लागल्या त्यामुळे सगळ्याची धावपळ सुरू आहे. बरोबर. एका बाजूला भाजप जे सत्तेत होते तर त्यांच्या ह्या सगळ्या विकास कामावर तुम्ही खुश आहे का त्यांच्या सत्तेवर? नाही, काम तर आहे. बर. मला एकूण काय आहे की आपल्या सोलापूरकर लोकांचं हित पाहिजे, सुधारणा पाहिजे. जसं आज प्रत्येक जण पुण्याला बघतोय, पुण्याला पळतो. पुण्याला. हा. बर. मग तिकडे पण पुढारी आहेत की, मग त्यांनी कसं काय एवढं पुढे पडले, आपण कसं काय एवढं मागे येतं, ते विचार करणार. मी सोलापूरचा आहे असं प्रेम पाहिजे ना. बरोबर. होईल, सुधारणा होईल. आता भाजपमध्ये जयकुमार गोरे आले पालकमंत्री. बरोबर. त्यांच्यात आणि ते 2 देशमुख जे आहेत, विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख, यांच्यामध्ये जरा वाद सुरू आहे. बघितला का तुम्ही? टीव्हीवर पेपरमध्ये वाचताय. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हो? ते बाजूला सोडून फक्त सोलापूरचं हे म्हणजे हित आपला विमान काय बाजूला सोडून सोलापूरचं हित बघायला पाहिजे. हेच बघायला पाहिजे. हा, सोलापूर. आता 3 पर्याय तुमच्या पुढं. एक आहे भाजप, दुसरा आहे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवारांचा गट, माकप हे सगळे मिळून एकत्र, आणि तिसरा पर्याय आहे शिंदेची शिवसेना. पारड कोणा जवळ वाटते आज घडीला? सध्याला मोदी. बर. होय. फक्त मोदी. तुम्हाला काय वाटतं आता महानगरपालिकेमध्ये कोणाची, काँग्रेसची हवा आहे का भाजपची मोदीची हवा आहे? मोदीची हवा आहे. मोदीची हवा आहे. त्यासाठी सगळे पक्ष घेतलेत ना. सगळे पक्ष म्हणजे घेतलेत म्हणजे इकडे आपण सगळे पक्ष घेतलेत म्हणजे. राष्ट्रवादी, काँग्रेस. आता काँग्रेस कुठे मोदीने घेतली इथं? परवा गेलेच की घेतली. तुमच्या इथली काँग्रेसची माणसं गेली भाजपमध्ये. बरोबर आहे. बर. आता तुमच्या इथं अडचणी काय काय त्या सोलापुरात? पाण्याची अडचण, ही अडचण. पाण्याची रोड, अन्यकडचे रोड कसे बघा, कसे? बाहेर पब्लिक येते बाहेरची. बर. खड्डा रोड कसा आहे, खड्डा.
पब्लिक बाहेर गावचे लोक पब्लिक बघते का नाही सोलापूर लातूर इकडलं पुण्याचे लोक येते औरंगाबादचे येते मग आता तुम्ही तर मोदी म्हणताय तर 5 वर्ष झालं एकच मोदीची ना. सत्ता आहे की तर भाजपची सत्ता आहे की मग त्यांनी केलं नाही 7 वर्ष कुठं झाली इलेक्शन हा 7 वर्ष कुठं झालं इलेक्शन झालं नाही 7 वर्ष कुठं झालं इलेक्शन झालं नाही म्हणून असं वाटतंय बर आता मग मी आता ते पुढे- शिंदे यांचे पण आहेत ना प्रणित शिंदे त्यांचा पॅनल आहे की काँग्रेस म्हणून तिकडे झालं इकडे बा कुठे त्याकडे येत नाही ते सुभाष देशमुख आहेत. बरं आता ते सुभाष देशमुख आणि ते पालकमंत्री जयकुमार गोरेवर टीका करायला लागले ना ते आम्हाला काय अधिकार देणं म्हणून कोणाच पारड जड आहे सांगा भाजप काँग्रेस भाजप हे सगळं असल्यामुळे भाजपचं येणार भाजपचे येणार होय नमस्ते तुम्ही बोलताय ओके बोला की. सांगाय काय आहे तो वातावरण काय आहे सध्या वातावरण बघा आता सध्या महानगरपालिकेचं इलेक्शनचं वातावरण आहे हम्म, तर विकासाकडे कोण लक्ष देत नाही बरोबर आहे विकासाकडे कोण लक्ष देत नाही आणि परिणितीताई जे आहे हम्म, हिने सुद्धा त्यांच्या वडिलाच्या पावलावरच पावल आहे त्यांचं आहे बर म्हणजे विकास काही नाही बर नुसतं येऊन गप्पा मारायच्या बर निघून जायचं बर शहराकडे लक्ष नाही हम्म, लोकांना काय हवंय काय नाही ते काय बघायला तयार नाही बर जसं शिंदे साहेब निवडून येऊन मुंबईत जाऊन बसायचे बर तेच काम आता परिणितीताई करा लागले बर आणि हे देश हे जे आपले 2 आमदार आहेत विजय देशमुख आणि सुभाष सुभाष देशमुख देशमुख हम्म, ह्यांचं भांडण करण्यापेक्षा जर हिने जर मिळून जर काम केले हम्म, तर नक्की शहराचा कायापलट होईल बर जसं की आता देवेंद्र कोटे हम्म, निवडून आल्यापासून त्यांनी जसं कामाचा सपाटा लावलाय बर थोडी बाजूला घेऊ हा हम्म, देवेंद्र कोटे साहेब जसं निवडून कामाचा सपाटा लावलाय हम्म. जर असं हे दोन्ही जर देशमुख जर एकीकडे म्हणजे दोन्ही एकत्र आले तर एकत्र विकास होईल असं येऊन म्हणायचं. शहराचा भरपूर विकास होईल आता दुसरा मुद्दा असा आहे की ते कालच्यापासून सुरू झाले हा. विजय कुमार देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली सुभाष देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही मूळचे भाजपचे आहेत आमच्या कार्यकर्त्यांना डावलं जाते आणि भाजपने नवीन आलेल्या लोकांना उमेदवारी दिल्या जाते ते. असं म्हणले दोन्ही पण देशमुख तर तुम्हाला काय वाटतंय की ते जयकुमार गोरेचं भाजप पक्ष वाढवण्यासाठी योग्य आहे का सुभाष देशमुख आणि जे विजय कुमार देशमुखांचा आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा ही भूमिका योग्य आहे कसं आहे जयकुमार गोरे जे आहे त्याने पक्ष वाढवायचा त्याने प्रयत्न करायला लागले त्यांच्या हिशोबाने त्यांचं बरोबर आहे पण आता देशमुख आता म्हणतात हे ना, जे आमच्या देशमुख आहे ना हा. ह्याने जर मिळून तेच मी सांगायला लागलो ना ह्याने यांचे कार्यकर्ते घेऊन जर ह्याने पण पक्ष बी वाढवू दे त्यांचे कार्यकर्तेही वाढवू दे हम्म. आणि शेवटी विकास हे महत्वाचं आहे विकास होणं महत्वाचं आहे असं वाटतं सोलापूरचा नमस्कार विकास होणे- काय वाटतंय तुम्हाला काय परिस्थिती आहे आज घडीला सोलापूरची भाजपची सत्ता येणार भाजप सत्ता आहे ना बरं कारण काय कारण विकासाच्या जोरावर काय साधारण भाजपने केलेली 5 विकास काम महत्वाची मला सोलापूर शहरात सांगा देवेंद्र कोटे आल्यापासून हम्म. सुधारणा होणार आहे असं वाटतं. होणार आहे असं का? हा. झालेली सांगा असं म्हणतोय 5 वर्ष महानगरपालिकेची सत्ता आहे भाजपकडे महानगरपालिकेने ही 5 महत्वाची कामं केलेली आहेत अशी काही कामं सांगता येतील का तुम्हाला नाही नाही तसं काहीच नाहीये. तरी पण म्हणताय तुम्ही भाजप भाजप सत्ता आहे ना सत्ता आता सगळं पूर्ण सोलापूरच भाजपमय झालं. भाजपमध्ये झालंय पण इथली खासदार प्रणिती शिंदे काँग्रेसचे आहे. काय उपयोग नाही येते काहीच नाहीये. बर पण आता शिंदे सेना वेगळी लढा लागली त्याचा फटका बसायला नाही का भाजपला नाही नाही 100% भाजप येणार सत्ता. आता ह्यांच्यात वाद चालू आहेत ना ते देशमुख साहेब जे म्हणलेत ना बरोबर म्हणलेत काल. काय? जे जुन्या कार्यकर्त्यांना घेतलं पाहिजे ते करेक्ट आहे योग्य निर्णय आहे त्यांचा. आता हे जुने कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले निवडून आले मग भाजप सत्ता कशी आहे ते पण आहे ना प्रॉब्लेम. भाजप येणारच सत्तेवर. भाजप येणार बाकी कसं येईल माहित नाही पण भाजप येईल असं भाजप वाटतं येणार हा? 100% सोलापुरात भाजपची सत्ता. भाजप सत्ता आहे ठीक आहे त्या बाजूला बघूया अजून काय नागरिक आहेत आणि आजचा पहिला ग्राउंड रिपोर्ट आहे आपला सोलापूर महानगरपालिकेच्या अनुषंगानं आणि काय नक्की सोलापूरकर म्हणतायत हे मला जाणून घ्यायचं आहे. नमस्ते सोलापूरकर काय सोलापूरची हवा कुणीकडे आहे सगळे हवा जी ती बीजेपीच आहेत साहेब बीजेपी का हो बीजेपी सगळ्यांची इच्छा तीच आहे कारण काय कारण आता तसं सांगू शकत नाही काही तुम्हाला पण माहिती आहे. चायवाला पंतप्रधान असं काय कनेक्शन चहावाला पंतप्रधान नाही म्हणू शकत मग? पण सगळे आपापल्या लपवण्यासाठी बीजेपी मध्ये चालले आपलं दाखवण्यासाठी हा, बीजेपी मग. चालले कोणच नाही त्यात असं फडणवीस तर म्हणले होते अशा भ्रष्टाचार लोकांना आमच्याकडे प्रवेश नाही मनाला काय जातं इलेक्शन सगळे एक साथ बसते बर
नंतर सुरुवातीला बर सुरुवातीला तसं काय नाही. तुम्ही कुठले प्रॉपर सोलापूर बरं आता काय समस्या काय जाणवते त्या सोलापूर शहरात नाही आपल्याला काय एवढं राजकारण भेटत नाही हा? त्यामुळे मी काय तुम्हाला जास्त सांगू शकत नाही. सांगू शकत नाही नमस्कार काय सोलापूरकरांच्या समस्या काय आहेत पाणी प्रश्न पाणी प्रश्न काय आहे पाण्याची परिस्थिती 5-6 दिवसाला एकदा पाणी 5-6 दिवसाला एकदा पाणी येतं बर दुसरी काय समस्या त्यानंतर काय थोडं स्वच्छता बर स्वच्छता नसतं शहर तिसरी काय जरा थोडं स्वच्छता 2 स्वच्छता आणि पाणी महत्वाचे आहे हे दोनच तुम्ही म्हणताय म्हणून 2 प्रश्न महत्वाचे तर ते जर सोडवायचे असतील तर कुठला पक्ष पाहिजे तुम्हाला पक्ष काय सगळे आता मिक्स झालेत कुठला पक्ष काय आता मिक्स झालं रिमिक्स झालंय सगळं हा? कुणावर विश्वास ठेवायचा आता काय नाही समजत बर तरी पण एक पर्याय आपल्याला तिथे गेले की थोडीफार मनामध्ये करावं लागते काय वाटतंय तुम्हाला की काँग्रेस भाजप शिवसेना आता भाजपला तर देऊन बघितलं आता ह्याला शिवसेना नाही तर काँग्रेस शिवसेना जर काँग्रेस भाजपला देऊन बघितलं भाजपला 10 वर्ष दिले का बर पाहिजे असा विकास झालाय नाही 10 पैकी किती गुण द्याल भाजपच्या कामाला पैकी 6 6 द्या बर ठीक आहे नमस्कार अरे साहेब नमस्कार सोलापूरकर बोला काय सोलापूरच्या हवा काय आपले प्रश्न काय आहेत समस्या काय आहेत काय ते हा कशाच्या संदर्भात की पाणी वगैरे येतं का नाही व्यवस्थित पाणी रस्ते काय आपल्या महानगरपालिकेचं इलेक्शन लागले आता होय की आता हे सगळे म्हणतात आम्ही हे करू ते करू आश्वासन देतात आश्वासन देते पण काय आपले खरे प्रश्न आहेत कळायला पाहिजे ना त्यांना होय ना बरोबर आहे काय प्रश्न आहेत आपले काय पाण्याचा प्रश्न आहे बर रस्त्यांचा प्रश्न बर याच्या म्हणजे याच्यानंतर मानवाला काय लागणार आहे तेच बर आता महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या त्या हो. उमेदवारी अर्ज भरायला सुरू झाले हा. एका बाजूला काँग्रेस आहे माकप शेतकरी आपला राष्ट्रवादी शरद पवार यांचे हे सगळे एकत्र लढतायत दुसऱ्या बाजूला भाजप आहे आणि तिसऱ्या बाजूला शिंदेची शिवसेना आहे तर हे सोलापूरचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला कोण बरं वाटतंय जरा सक्षम वाटतंय यातलं यातला योग्य जो उमेदवार आहे हम्म की जनतेसाठी जो काम करणारे असेल ना ते निवडून द्यायचं तसं वाटतंय हो बर भाजपच्या कामावर खुश आहे का याच्या आधी 10 वर्ष भाजप होते इथं हो भाजप भाजपच्या याच्यावरती काय थोडस म्हणजे नाराजीच आहेत ना नाराजी आहे काय कारण काय असेल हो नाराजी मेन पाण्याचा प्रश्न रस्ते बर ते सोडवले नाहीत पाण्याचे प्रश्न थोडं चुकलेत बर ठीक आहे अजून बघू काय येतं नागरिक आहे सोलापूर का काय होईल सोलापूर मध्ये ह्या वेळेस भाजप काँग्रेस शिवसेना घराणेशाही घराणेशाही म्हणजे काय प्रत्येकाला घराणेशाहीचाच पडलेला आहे कुणाची सून कुणाची बायको कुणाचे पोरग बर हेच चालू आहे बर सोलापूरमध्ये काही बदललं नाही बर आता जरी बदल करायचा असेल तर कोण पाहिजे आपल्याला कुठला पक्ष बरा आहे कुठला पक्ष काय जो तो ना पहिल्यासारखे जायते हा, जो तो पलटी मारलेलाच आहे बर जो कुठला आमदार असो नगरसेवक असो तो पलटी मारलेलाच आहे कोण आहे तिथं आणि भाजप पण तर विकास करतो आम्ही काय नाही भाजप विकास करत नाही भाजप फक्त ना का घराणेशाहीला पुढे करत आहे बर मग आता इकडे काँग्रेस पण तसंच आहे ना सुशील कुमार शिंदे त्यांची मुलगी प्रणिता शिंदे आज काय ते आहे ते एकनिष्ठ पण त्यांचं काय सांगता येणार नाही मग कोण आता कोणाला तर द्यावं लागेल की निवडून कुठल्या तरी एका पक्षाला निवडून द्यावं लागेल पक्षाला निवडून द्यायचं म्हणलं की आता कसं माहिती आहे का हा, ना इलाज असल्यावर आम्हाला मतदान टाकावं लागत आहे नाईलाज ना इलाज तर समस्या काय आहेत अडचणी काय आहेत सोलापुरात अडचण काय सोलापूरमध्ये अजून ट्रॉफिकची व्यवस्था अजून नीट झाली नाही रस्ते आकोड आहे ते बर तरुण म्हणून काय इथं रोजगाराची संधी आहेत का तरुण म्हणून फक्त आयटी पार्कच्या नावाखाली तरुणाचं फक्त आकर्षित केलेलं आहे बरं. आयटी पार्क अजून सुरू व्हायचं काम नाही नुसतं आकर्षित केलंय तुम्हाला हा. बर ठीक आहे होय आयटी पार्कचा विषय काय तू बोलत होता मागणं ठीक आहे हो नमस्ते तुमच्यावर शेवट करा द्यावाला चहा पिताय माणसाची बुद्धी एकदम तल्लक असते चहा पिताना असते का नसते? आता तल्लक बुद्धीने सांगा सोलापूरचे प्रश्न काय आहेत सोलापूरची बेरोजगारी वाढत आहे ती बर कामांची कुठे काही प्रलंबित आहे ती काही ठिकाणी काही भरपूर ठिकाणी आवश्यक कामे लवकर व्हावी अशी सर्व अपेक्षित आहे सर्व जनतेची कोणताही पक्ष असू दे त्यात नवे जर चेहरे जर उमेदवार दिले गेले तर
कामे यंग जनरेशनना उमेदवाराची जर दिले गेली तिकीट दिले गेले तर भारी होईल सध्याला. आता कोण वाटतं हो तुम्हाला हे सगळं प्रश्न सोडवून अशी कुठला आहे पक्ष सर्व पक्षी चांगलेच आहे ती बरं. पक्षाला नाव ठेवता येत नाही. बरं. फक्त नवीन जनरेशनची यंग तरुण तरुण पिढी राजकारण तरुण पिढी आहे ना ते राजकारणात आले पाहिजे आणि त्यांना तरुण पिढींना तिकीट दिले गेले पाहिजे. तरुण पिढीला हा. तिकीट दिले गेलं हा, पाहिजे. दिले गेले पाहिजे ते सर्व उत्साहाने काम करतील चांगल्या म्हणजे नवीन पालकमंत्र्याच्या कामावर खुश आहे का तुम्ही जयकुमार गोरे? आहे सध्याला खुशीच आहे ते कामे केलेली आहे ती काही ठिकाणी काही आहे ती त्यांची आता कुणाला आपण दोष देऊ शकत नाही. दोष देऊ शकत नाही होय हो? काय हो त्यांचा व्हिडिओ घेता म्हणून तुमचा घ्यावा म्हणलं एकदा. तुम्हाला व्हिडिओ मध्ये घ्यावं म्हणलं तर तुमचं नाव सांगा. राहू द्या ठीक आहे थांबूया. सोलापूर महानगरपालिकेच्या अनुषंगानं आपण हे कव्हरेज करतो आहोत आणि माझा हा सातत्याने प्रयत्न असणार आहे की लोकांमध्ये जायला पाहिजे. लोकांना नक्की काय वाटते लोकांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्याचा अगदी निपक्षपातीपणाचा हा आमचा प्रयत्न असणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या अनुषंगाने ज्या काही बातम्या असतील जे काही विश्लेषण असतील जे काही ग्राउंडचे रिपोर्ट असतील त्या सगळ्या अनुषंगाने हे सगळं जे काही कव्हरेज पाहण्यासाठी अगदी निपक्षपातीपणे पाहण्यासाठी तुम्ही आमच्या एबी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकला बघत असाल तर फेसबुकला फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि महानगरपालिकेच्या अनुषंगाने जे काही सगळे अपडेट आहेत त्या तुम्हाला मिळत राहतील. सूर्यासोबत मी गणेश आयकोडे, एबी मराठी न्यूज, सोलापूर.